जून महिन्यात दडी मारलेल्या पावसानं जुलैच्या पहिल्या आठवड्यात भंडारा जिल्ह्यात जोरदार कमबॅक केलं। सलग तिसऱ्या दिवशी भंडाऱ्यात पावसानं हजेरी लावली। जून महिन्यात पावसाअभावी खोळंबलेली पेरणी आणि भात पिकाची लागवड आता सलग सुरू असलेल्या पावसानं पुन्हा एकदा सुरू झाली आहे। शेती कामांना गती येते। शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळालाय। पाऊस सलग पडत असल्यानं अनेक भागातले नाले आणि तलावांची परिस्थिती आता आपल्याला पाण्यानं भरलेली पाहायला मिळते। जलस्रोतामध्ये वाढ होणार आहे। आज दिवसभर पावसाचा अंदाज वर्तवला असून पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। भंडारा जिल्ह्यात लगतच्या धरणांचा पाणीसाठा झपाट्याने वाढला असून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। त्यामुळे नागरिकांनी नद्यांच्या प्रवाहातून प्रवास करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मध्यरात्री गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली। तर मागच्या 4 दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने गोंदिया जिल्ह्यातले नदी नाले आता दुथडी भरून वाहत आहेत। पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांनी सावध राहावं असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आलंय। तर मागच्या 4 दिवसात समाधानकारक पाऊस झाल्याने गोंदिया जिल्ह्यात भातपीक लागवडीच्या कामांनाही वेग आलाय। हवामान विभागाकडून आज धुळे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज तर रविवारी येलो अलर्ट दिला गेलाय। हतनूर धरणातून पाणी सोडल्याने तापी नदीपात्रातही वाढ झाली आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। साक्री तालुक्यातील बळसाणे गाव जलमय झालंय। तसंच बुराई नदीला आणि दोंडाईचा परिसरातील अमरावती नदीला यंदाच्या हंगामात पहिला मोठा पूर आल्याने ही नदी दुथडी भरून वाहतीये।